गोकुळ सोबत गोकुल. माननीय मोदी साहेबांनी एक घोषणा केलेली. कोणती घोषणा? मोदी साहेब म्हणाले, आपल्या देशाचे 10 वर्ष असलेले पंतप्रधान म्हणाले की ह्या निवडणुकीमध्ये या देशाच्या जनतेने अब की बार 400 पार 400 पेक्षा जास्त खासदार मिळून द्यावे. कशासाठी? आपला भारत देश जगात एक प्रगत देश व्हावा. या देशातील 140 कोटी जनता सुख समाधान आनंदाने जगावी, राहावी. या देशाने सर्वांगीण प्रगती करावी, गरिबी नष्ट व्हावी, दरडोई उत्पन्न वाढावं, जीडीपी वाढावं, निर्यात वाढावी, एक सबळ देश जगाच्या पाठीवर व्हावा. यासाठी 400 पार म्हणाले की मी या वेळेला तुम्ही मला 400 पेक्षा जास्त जागा मिळून दिली, मी तिसऱ्यांदा पंतप्रधान होईल, हॅट्रिक मोदी पूर्ण करणार. बांधव, आपण मोदीजींना टीव्हीवर पाहता, वृत्तपत्रात फोटो पाहता. मी तर असं जवळून कॅबिनेट मध्ये माझा नंबर 5वा 1 2 3 नितेश बसला, एवढ्या तर मागे मोदी साहेब बसतात. मी जवळून पाहतो, निहाळतो. मोदी साहेब कसा कारभार करतात, निर्णय कसे घेतात, निर्णय क्षमता त्यांची काय, जगातल्या प्रत्येक देशाची त्यांना माहिती आहे. तिथली अर्थव्यवस्था माहिती आहे, तिथलं उत्पादन माहिती आहे, तिथली टेक्नॉलॉजी कोणती आहे की तो देश प्रगती केला. जपान असो, जर्मनी असो, चायना असो, अमेरिका असो. मग तशी आपण का 18 तास काम करतात देशासाठी. वैयक्तिक स्वार्थ काही नाही. एक त्यागी व्यक्तिमत्व बांधवणं भारताला मिळालं. एक त्यागी व्यक्तिमत्व फक्त देश आणि देशाची जनता आणि त्यांचं जीवन सुख समाधानाने जगता यायला पाहिजे, असं मला भारत बनवायचं आहे, असं मोदी साहेब. आणि म्हणून अशा व्यक्तीला परत आणणं आपलं सर्वांचं काम. गांभीर्याने घ्या महत्वाची निवड. बांधव, आता आमचा टेस्टही माहिती सगळं. अनेक प्रश्न असतील, कोणतेही प्रश्न असतील. मी आमदारी असताना, मंत्री असताना, मुख्यमंत्री जेवढी पदे मिळाली तेवढी कोणता प्रश्न माझ्यातून सुटला नाही असं एकदाही झालं नाही. कोणताही माणूस माझ्याकडे आला, पुरुष होते महिला होते, एखादा प्रश्न सांगितला तो मी सोडवला नाही असंही झालं नाही. माझं हे 10वं पद आहे, केंद्रीय मंत्री पद हे 10वं आहे. माणसाला एक सरपंच पद मिळताना मारामारी आहे. मला राजकारणात 10 मोठी पदे मिळाली आणि मी आता 10व्या पदावर आहे. मी तुम्हाला यासाठी सांगतोय, मला जनहित लोकहित लोक कल्याण कसं करावं याचा मला अनुभव आहे. यासाठी सांगतोय, माझा मोठेपणा नाही सांग. हा सिंधुदुर्ग जवळून पाहिलाय. या सिंधुदुर्गात माझा जन्म झाला. इथली गरिबी, इथली परिस्थिती, इथली शेती, इथली बागायत, इथली मच्छीमारी मला माहिती आहे, चांगली माहिती. तसा मी 34 वर्ष 90 पासून इथे आमदार. या प्रश्नातून जनतेला दिलासा मिळेल असा मार्ग आपण स्वीकारावा आणि त्यासाठी लोकांना मदत करावी. हे प्रयत्न मी प्रामाणिकपणे केलेले. प्रामाणिकपणे तुम्ही फक्त साथ द्यावी. मी कोणत्याही बाबतीत कमी पडणार. तुम्ही वृत्तपत्र उघडलं, उलट सुलट बातम्या असतात. 7 तारीख तर उघडू नका आणि वृत्तपत्र घेऊन विनाकारण खर्च करा. इकडे बघा, आता पुढारी इकडे इथला खासदार बोलतोय, तिकडे आमच्या राजांकडे. तर विश्वास कोणाच्या वाक्यावर ठेवायचा? हा असं म्हणतो, मी गाड्या येऊ देणार नाही.
तो म्हणतो कसे येऊ देणार नाही. अरे कुस्ती खेळा ना, आम्ही बघू ना आमने सामने. हा पण दोघांची तब्येत पाहिजे, कुस्ती गिर वाटत नाही. बोलण्यात वगैरे येऊ नका, काय कामाचे नाही. मला एक सांगावं, पत्रकार मी शोधतोय रोज सकाळी उठलं. या खासदाराचं 10 वर्षाचं काम कार्य कर्तृत्व काय केलं या जिल्ह्यासाठी. एखादा डॅम पूर्ण केला, एखादं धरण लोकांना पाणी द्यावं लागलं शेतीला प्यायला, एखादा रस्ता, एखादं ब्रिज, एखादी शाळा, एक बालवाडी तरी, शिवसेनेच्या एका नेत्याने बालवाडी तरी काय केलं. एखादा कारखाना, 50-50 मुलं काम करतील, काय केलं. फक्त नारायण राणे अमुक करतो, नितेश अमुक करतो, निलेश अमुक करतो. अरे तुम्हाला दुसरं काय नाही विषय करत. काय केलं त्या जिल्ह्यात. आम्ही कोणाचं उसने तरी पैसे घेतले, कर्ज घेतला, कोणाची जमीन काय सांगा कोणी एकतरी. अरे तू ह्या विषयावर बोल ना, विकासाच्या. जनतेने निवडून दिला या विषयावर बोललं पाहिजे. पत्रकारांची काहीतरी लाईट चुकते. ही भांडणं लावायचं, लोकांमध्ये गैरसमज पसरवायचं. लोकांनी वाचावं काय. पत्रकारिता या देशाचा चौथा स्तंभ आहे. या वृत्तपत्रातून खऱ्या बातम्या लोकांपर्यंत जाव्या. त्याचप्रमाणे लोकांचं विविध प्रगतीचे मार्ग याचं प्रबोधन व्हावं, ज्ञान लोकांना द्यावं. लोकांनी कसं राहावं, कसं वागावं, कसं बोलावं हे तुम्ही दिलं असतं ना, तर यांच्या तोंडी शिव्या आल्या नसत्या. उद्धव ठाकरेंच्या भाषण नाही करत, शिव्या. ही भारताची, ही कोकणाची संस्कृती नाही हो. नाही. हा उद्धव ठाकरे दिल्लीला गेला, सर्व पक्षीय सभा. किती पक्ष, बापरे 27 सभा. आणि हे साहेब के तिथे पहिलंच वाक्य, आपके बाद मोदी तरी 5. अरे मोदींचे 303 खासदार आणि तुझे 5. कुठे आहेस रे तू. एवढ्या मोठ्या घरात उंदीर असं असतो एवढा सतत सिद्धी आहे. 16 आमदार आहेत आता. या निवडणुकीनंतर 10 जाणार. तसा ते पण राहतील की नाही माहित नाही. आणि मोदी तरी पण कोण करणार. तू शरद पवार तुझ्या बरोबर आहे. खासदार किती 3. दिवसभर हात हलवत अख्ख्या देशभर फिरतो राहुल गांधी. त्याचे खासदार किती 50. आलेले 58. आणि आमचे 303. या निवडणुकीनंतर आम्ही 400च्या पुढे करणार का आम्हाला तरी पण. मोदी साहेब लांब आहे, आम्ही आहोत. बांधवांना चांगलं बोलतायत. आज महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्रातला कोणताही नेता असो, तू सुसंस्कृत आणि चांगल्या भाषेत बोल. राजकारण करतो, राजकीय बोल. बांधवना हा खोटारडा माणूस. बाळासाहेब ठाकरेंनी इथे काही माझे जुने सहकारी, मी 1966 साली शिवसैनिक झालो. शिवसैनिक स्थापना या दिवशी 15 वर्षाचा होता. 15 वर्षाचा 18 वय करून मी रसीद घेतली आणि सभासद झालो. 39 वर्ष मी शिवसेनेत होतो. शिवसेना जवळून पाहिली आहे. मातोश्रीचे सगळे फ्लोअर पाहिले आहेत. याने शिकू नये. हे उंदीर फिरतोय ना, शिकू नये. आणि बाळासाहेबांनी तेव्हा सांगितलं, शिवसेना कोणासाठी काढतोय. मराठी माणसाच्या रक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि मराठी माणसाच्या कल्याणासाठी नोकरी देत. यासाठी शिवसेना जन्म झाला. बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेना वाढली हो. वाढवायला आम्ही होतो 39 वर्ष. ते आम्ही घर दार कुटुंब नाही पाहिलं, फक्त शिवसेनेचा वेळ होतो. साहेबांना देव नाही, आम्ही शिवसेनेबद्दलच बाळासाहेबांचं वेळ होत. तेव्हा जीवाची प्रवाह करत
मुंबईतील मराठी कुटुंब तडीपार होत आहे. कल्याण, डोंबिवली, बदलापूर पर्यंत गेले. इथे एसटीत बसतात, खाली सोडायला आले टाटा चल मुंबई, हा असतो बदलापूर. मुंबईवर 2 तास लागतात जात. हे तडीपार कोणी केलं? उद्धव बाळासाहेब गेले. 2019 साली भाजपबरोबर युती होती. मोदी साहेबांच्या नावाने निवडणूक लढवली. 56 आमदार निवडून आले. बीजेपीचे 105 आले. बीजेपीने सांगितलं आपण मागच्या जरा सरकार एकत्र बनूया. नाही, हिंदुत्वाशी गद्दारी करून राष्ट्रवादी शरद पवार वर गेले, त्यांच्या मांडीवर बसले. काँग्रेस बरोबर गेले. हिंदुत्वाशी गद्दारी या माणसाने केली. हिंदुत्वाशी आज तो एकनाथ शिंदेना गद्दार म्हणतोय. अरे तू 2-2, 4-4 दिवस त्यांना भेट देत नाही म्हणते असताना, कोणाला भेटत नाही, काम कर बांधून 2.5 वर्ष मुख्यमंत्री आणि 2 दिवस मंत्रालय. कसं काही सरकार चालेल हो? आणि असा माणसाने हिंदुत्वाशी गद्दारी करून तो काँग्रेस बरोबर गेला आणि या दुसऱ्यांना गद्दार. आपल्याला या गोष्टी इथे का बोलतोय की इथला उमेदवार त्या पक्षाचा. 10 वर्ष पत्रकारांनी कधीतरी मला सांगावं, या 10 वर्षात आमच्या मालवणकरांना, मिडगावकरांना, सिंधुदुर्गवासियांना, रत्नागिरीवाल्यांना काय दिलं ते सांगावं. या जिल्ह्यात काय नाही. मी मागचे 3 दिवस रत्नागिरीला होतो. 3 दिवस रत्नागिरीला. अहो पाण्याचा प्रश्न आहे मोठा. या जिल्ह्यात मी पाण्याचा प्रश्न ठेवला नाही. मुख्यमंत्री होतो, टँकर मुक्त. एकाच वेळेला 198 कोटी खर्च केले, जिल्हा टँकर मुक्त केला. सगळी धरणं सुरू आहेत, जल पाणी योजना सुरू. काय केलं रत्नागिरीला? तो प्रश्न आहे. एक रस्ता हायवे आपला पूर्ण झाला बघा. कसा फिरताना वाटतं की पॅरिस मध्ये आपण रस्त्याने जातोय, कसा रस्ता वाटतो. बाकी आजूबाजूला पॅरिस नसू दे, रस्त्यावर तरी वाटतं पॅरिस. सांगा मला का रखडला रत्नागिरीचा रस्ता? कॉन्ट्रॅक्टरनी शिवसेनेला पैसे दिले नाही म्हणून. आपल्याकडे ते प्रयोग झाले. मी एसपी ला फोन केला आणि कलेक्टर, रस्ता अडवला, आतमध्ये टाका, मी ऐकून घेणार नाही, काम चालू राहू द्या, रस्ता अडवता येत नाही. नाही अडवला, हिंमत नाही झाली, अडवला. बघा 3 दिवस काय रस्ता, लोकांची हालत. लोकांचा पहिला प्रश्न साहेब हायवे पूर्ण दळणवळण का पैशासाठी बांधो. याच्या पुढे जाऊ दे, मी फार बोललो 15 दिवस. एक तरी प्रकल्प या माणसाने शिवसेनेने 2.5 वर्षात आणि 10 वर्षात या खासदाराने आणला नाही. मी विमानतळ करायला घेतला, जागा ऍक्विशन करा, संपादित करायला गेले सरकारी अधिकारी. अजेंडा घेऊन शेतकऱ्यांची जागा घ्यायची नाही, शेतकरी उपासमार होईल. मला मी नेमका मुंबईवरून आलो, म्हणजे कार्यक्रम झाला, आंदोलन चाललं, असं एअरपोर्टचं काम करू देणार नाही. मग मला कोण कोण आहे, मला नाव सांग, मला चला पाहूया. मी गेलो एअरपोर्टला, 15 माणसं घेऊन, झेंडा घेऊन त्या प्लॉटवर उभा, जागेवर. जागा द्यायची नाही. मी तिथल्या पोलिसांना विचारला, आपण कोणाच्या संरक्षणाला आहे? नाही साहेब, हे आंदोलन कशाचं आहे? सरकार जमीन एखाद्या प्रकल्पाला ऍक्विशन करत असताना हा विरोध कशाला, कायदेशीर आहे का? नाही, गाडीत घाला, पोलीस स्टेशन. 15च्या 15 लोकांना खासदारासह पोलीस स्टेशन. बांधवणं एअरपोर्ट झाला आणि एअरपोर्टचं उद्घाटन होतं. मी थोडा लेट आलो आणि स्टेजवर गेलो. वर येतो, पाहतो तो माईक घेऊन येणाऱ्या लोकांचं स्वागत करतोय. नारायण राणे महाराष्ट्राचे मंत्री आले, त्यांचं स्वागत, माझं स्वागत तो करतो. अरे विरोध करत होतास का ते काल परवा? बरे काय खोटाडी माणसं आहे तो.
पण हे पत्रकारांना माहित असतं, काय बोलत नाही, त्याशी एकही वाक्य नाही. का विरोध करत होते, आज स्टेजवर राहून लोकांचं स्वागत करत होते. रत्नागिरी वीज प्रकल्प, तो प्रकल्प येणार होता, ऍक्विशन सुरू झालं, याचा विरोध सुरू, आंदोलन. एक दिवशी विधानसभेत प्रश्न आला की राज्याला वीज कमी आहे, जैतापूरचा प्रकल्प सुरू का होत नाही. त्या प्रश्न मी मंत्री होतो, उत्तर दुसरा मंत्री देत होता. त्यांनी सांगितलं की बाबा अशा अडचणी आहेत. मी हात वर केला, अध्यक्षांना बोललो मला बोलायचं, आणि एक पेपर घेतला माझ्या टेबलावर हाऊस मध्ये. अध्यक्ष महोदय, ज्याने प्रश्न विचारता त्याने आपल्या पक्षाच्या प्रमुखाला विचारलं पाहिजे जैतापूर का होत नाही. कारण असं आहे, बोल 3 दिवसापूर्वी माझ्याकडे बातमी आहे, 3 दिवसापूर्वी कोळशापासून वीज बनवणारे 38 कंपन्या उद्धव ठाकरेला भेटल्या. का भेटल्या? जैतापूर सुरू करू नका. जैतापूर सुरू झाला तर स्वस्त वीज देशातील लोकांना मिळेल आणि आमचे उत्पादन बंद. आम्ही कोळशापासून वीज बनवतो, महाग पडते, ती वीज कोण घेणार नाही, जैतापूर सुरू करा. मग उद्धव साहेब, आमचा काय, अरे वा, तुमचं काय संबंध आहे, सांगायला पाहिजे, होऊ द्या प्रकल्प, लोकांना स्वस्त वीज नाही, आमचं काय. मग त्यांनी सांगितलं अमुक अमुक मी द्यायला, आम्ही सगळे द्यायला तयार आहे. ऍडव्हान्स त्यांनी दिले 5 कोटी. मला मातोश्रीचे खडा आणि खडा कळतं रोज. 5 कोटी, 5 कोटी 50 कोटी एकूण, आणि विरोध जैतापूर. लाखो मुलं कामाला लागली असती, 1.25 लाख कोटी खर्च होणार होता. देशाला वीज मिळणार होती स्वस्त. 50 कोटी साठी ह्या उद्धव ठाकरेने जैतापूर येऊ दिला नाही. ते नाना सर्व पेट्रोकेमिकल्स कंपनी येऊ पाहते, 3.25 लाख खर्च करायला तयार आहे. बांधवांनो, एक नवीन शहर रत्नागिरीत उभं राहील, लाखोनी मुलांना मुलींना नोकऱ्या मिळतील, छोटे मोठे कारखाने शेकडोनी होतील, हॉस्पिटल, हॉटेल, क्रीडांगण, अशा अनेक गोष्टी आसपास होणार होत्या. त्या प्रस्तावामध्ये कंपनी करून द्यायचं हे आम्ही कंपल्सरी केलं होतं. नाही आम्हाला नाना लोक, तुला काय, तू राहतो मातोश्री, नाही प्रदूषण मातोश्री पर्यंत जात का, आम्ही आणलं असतं का प्रदूषण असतं तर. पण बांधवांनो, कोकणाबद्दल आस्था आणि प्रेम नाही, आकच आहे, आणि म्हणून कोणताही प्रकल्प या कोकणात येऊ देत नाही. कायम स्वरूपी आमचे तरुण बेकार राहू देत, आणि शिवसेनेच्या नावाने बोबलाला मुंबईत चावते. शिवसेना झाली कोकणी माणूस, या शिवसेनेत सगळे गोष्टी कोकणी तरुण गेले, शिवसेनेला ताकद दिली. पण त्या कोकणी माणसाच्या, मराठी तरुणांच्या मुलांना पोटाचा प्रश्न, नोकरी धंद्याचा प्रश्न शिवसेनेने एवढ्या वर्षात नाही सोडवला. काय येत ते आता शिव्या द्यायला. पोलिसांना मी सांगितलं, शिव्या दिल्या आम्ही ऐकून घेणाऱ्यापैकी नाही, बाकी महाराष्ट्रात देशात कोणी घेऊन. मी कोकणात, या हिरव्यागार कोकणात, निसर्गरम्य कोकणात प्रदूषक शिव्यांचं नको नाही. पोलीस चौकशी आमच्या कोण आले मुंबईतून का, त्यांचे बघा ना कोण आले. आमची चौकशी काम इथलेच आहे, इथे धणी आहे, हो ना, हो म्हणत नाही, टाळाय मार. आणि म्हणून बांधव यांचं दाखवतात ते खरं रूप नाहीये, खरं रूप नाही. वृत्तपत्रात येतात ते खरं रूप नाही. बनवा बनवी करून राजकारण करणं आणि स्वतःचा स्वार्थ साधणं. मातोश्रीत एका गरीब
गेला आणि त्याला 5 रुपये मदत केले. एक उदाहरण एका पत्रकाराने महाराष्ट्रातल्या देशातल्या सांगा. आणि आमच्याही घरी सकाळी या आज मुस्लिम 12 महिला आल्या मदत. मी बोललो कारण मी निघालो. मी 7 तारीखला मी संदीप भोसलेची नावं घे, फोन घे, यांना बोल. एकीला काहीतरी ऑपरेशन आहे, गेलो तुझा माझ्या हॉस्पिटलमध्ये करून. हॉस्पिटल आणलं 650 बेडचं. देशात अशा प्रकारचं मोठं हॉस्पिटल नाही. मेडिकल कॉलेज आणलं. 450 मुलं मेडिकलचं शिक्षण घेत आहेत. डॉक्टर होऊन बाहेर पडतील 450. या वर्षी अजून 150 येणार म्हणजे 600. इंजिनिअरिंग कॉलेज कणकवलीत आहे. किती 1600 मुलं शिकतात, इंजिनियर होणार. हे कॉलेज मेडिकल कॉलेज इंजिनियर कोण आहे महिला हे माझ्या मुलांसाठी काढलं का हो बांधव. काय निलेश तिथे दोघे अमेरिकेत शिकले, त्यांच्यासाठी नाही. मुख्यमंत्री होतो मी आणि त्या वेळेला मी पाहिलं काही अधिकाऱ्यांना कॉन्फरन्स मध्ये विचारलं कोकणातले IAS अधिकारी किती, हात वर करा. नाही केला एक काही नाही. मिळाला IAS किती, IPS किती, एक काही. मिळालं इंजिनियर किती, नाही. डॉक्टर 1-2. हुशार लोकांचा कोकण बुद्धिवान असं आपण म्हणतो. पेपरवाले लिहितात. कारण विचारलं का पत्रकारला का, अहो साहेब इथे भात आणि मासे खातात ना म्हणून हुशार. त्याला आभारी चांगले. मग ती शिक्षणात का दिसत. मोठ्या मोठे पद आपल्याकडे कलेक्टर आहे कोल्हापूरचा, CO आहे अजून कुठला याचा, SP आहे अगरवाल त्या राजस्थानचा. का आमच्याकडे होऊ शकत नाही. आणि त्या रागाने मी इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज का. मोदी साहेबांनी सांगितलं की आता 2030 साली माझा भारत जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 3रा क्रमांकावर. अमेरिका, चायना आणि भारत बांधवांनी ही प्रगती करण्याची धाडस कोणामध्ये. काय विषय घेऊ नवीन काय म्हणे संविधान बदलने वाला आहे. काय स्वप्न जोशी ध्यानी म्हणी नाही. संविधान बदलने वाला आहे. कोणी सांगितलं. मोदी साहेबांनी खुलासा केला, अमित शहाने केला आम्ही संविधान बदलणार नाही. पण बोलण्याचा अधिकार राहुल गांधीला आहे का. जवळपास 60-65 वर्ष सत्तेवर होते हो. 60-65 वर्ष काँग्रेस या देशात सत्तेवर. किती वेळा संविधान बदललं. 80 वेळा. ही बातमी कोण देत नाही. 80 वेळा. प्राणवानंतर टाकायला सांग. मोठा 80 का संविधान एवढ्या वेळा बदल 80 वेळा. आणि ते म्हणतात संविधान बदलने वाला है. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर इन्होंने संविधानला बनाया, घटना बनवली आणि बदलतात. म्हणजे दलित वर्ग नाराज व्हावा म्हणून. दलित आमच्या आठवले आजही विंदा साहेब कधी येऊ. माझे मित्र आहेत, सर्व पक्षात मित्र आहेत. उद्धव ठाकरेची शिवसेना सोडून मला मैत्री नको. कुसकट माणसं आपलं नाव मन मोकळी पाहिजे. दिलदार त्याला दिल नाही आणि दार पण नाही. हेडलाईन दिली तू. एक माणूस आहे मी पाहिलंय चांगलं पावत नाही झालं. बांधव हे निवडणुकीच्या वेळेलाच काय विषय येतात हो. अन्य विषय अन्य वेळेला काय येत नाही. कोणी सांगणार. कोणाच्याही विचारधीन हा प्रस्ताव नाही. आता बघूया उद्या पत्रकार असं होणार नाही ठाकपणे सांगतात का. फक्त राणे म्हणाले एवढं खाली कुठेतरी येणार. कुठलाही परदेश सिडको मालवणचा कुठलाही भाग ऍक्विशन करू देणार नाही आणि असा कोणता आदेश नाही. अरे मरीन पार्क मालवणला येणार होतं. जपान गव्हर्नमेंट आपली जागा मरीन पार्क समुद्राबाजूची जागा मरीन पार्क करण्यासाठी मागितली. नेमका मी आमदार झालो 90ला. मच्छीमारांची आंदोलन चालू होती.
मी मच्छीमारांना गेलो, काय म्हणणं आहे त्यांनी सांगितलं, दादा मरीन पार्काला तर आमची उपासमार चालू. मी सांगितलं गव्हर्नमेंट मरीन पार्क लोकांचं पोट महत्वाचं आहे. इतक्या लोकांचे मच्छीमारी करतात, ती रोजीरोटीसाठी करतात. मरीन पार्क नाही झाला. अरे मरीन पार्क जपानच्या इथे होऊ शकला नाही. शिडको तर आमचंच पिल्लू आहे, कसं करेल? पिल्लू म्हणजे सरकारच्या अंडर आहे, नाही तर मग अशी उंदीर बोलर आणि इथं पण पिल्लू आणला तिथे. काय विश्लेषण आहे, काय करतात. मराठी भाषा आहे ना चांगली आहे, त्यामुळे कोणी घाबरायचं काय कारण नाही. तुम्हाला एवढंच सांगेन मी की आपण राजकीय खेळ अजून 4-5 आमचे पंतप्रधान भाषण करतात, त्या भाषणाचा काय अर्थ लावतात वेगळा काही. आणखी हेडलाईन, स्थानिक प्रश्नाला हेडलाईन नाही. इथे बेकारी आहे, अमुक आहे, ह्या प्रश्नाबद्दल हेडलाईन नाही. इतक्या समस्या काय आहेत नाही. हेडलाईन शरद पवारांनी प्रति उत्तर कसं दिलं. मी शेतकरी आणि महागाई, शेतकरी आणि महागाई यासाठी मी अस्वस्थ होतो. शरद पवार म्हणतात, वा पवार साहेब तुम्ही एखादा प्रश्न कसा टोलवाडोली करायचा ही स्कीम उत्तम आहे तुमची. साहेब महाराष्ट्रात किती वर्ष मुख्यमंत्री होता, किती वर्ष मुख्यमंत्री होता. नाही द्यायची पुढे मग खोलत काय नाही. बंद तुम्हाला सवय झाली, बंद करून द्यायची. इथे एक वेळ दिली, ते आपला विषय नव्हता याने बंद करून दिला. तर मी भाषण करताना सगळं कसं उघडणार. तर शरद पवार साहेब तुम्ही शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ, जनता महागाईने त्रस्त आहे म्हणून अस्वस्थ. किती वर्ष हो तुम्ही संरक्षण मंत्री होता, 2 वर्ष, विरोधी पक्ष नेता होता 1 वर्ष, आपण MLA 67 ते 91, 72 ते 78 मंत्री, 4 वेळा मुख्यमंत्री आणि 12 वर्ष केंद्रीय. एवढ्यात तुम्हाला महागाईवर कंट्रोल करायला नाही आलं. शेतकऱ्यांना शेतीमध्ये प्रगतीचे मार्ग नाही सुचले तुम्हाला. म्हणे मी शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ आहे. म्हणजे आता जर सत्ता यांची आली लगेच शेतकऱ्यांना हे लोक शेतकरी आणि महागाईवर उपाय न करणार. काय पट्टल बाकी. 4 वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, 12 वर्ष केंद्रीय मंत्री, संरक्षण मंत्री 2 वर्ष, काही करू शकले नाही. आणि आता स्वतः शरद पवारांचा वय 84. मी राजकारणी आहे. केंद्रीय मंत्री, संरक्षण मंत्री 2 वर्ष, काही करू शकले नाही. आणि आता स्वतः शरद पवारांचा वय 84. मी राजकारणी आहे. मी काही लोकांचा अभ्यास केला. शरद पवार आयुष्यात अस्वस्थ झाले असते ना एखाद्या विषयासाठी, 84 वर्ष नाही जगले. माणसाला आजकाल हवामानामुळे अस्वस्थ झाला काय 50-55 वर्षात का हो डॉक्टर मी अटॅक येतो, माणसं जात. 84 वर्षात जग इकडे तिकडे वादळ हो, पूर येऊ, काय शरद पवारना काय होत नाही, बिंदास असतात. आणि आमच्या मोदी साहेबांना उत्तर नाही, तुमचं सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता जाणार. आमचं सरकार जाणार नाही. 400 खासदार येऊन आमचं मेजॉरिटी सरकार, मोदी सर 3ऱ्यांदा पंतप्रधान होणार. पुढे आपल्याला 100% माझी एक म्हण आहे, तू लक्षात ठेव, तसं तू पण वाग. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. आपण का तुम्हाला 20% का नको. एक तर सगळ्या आमच्या लिडरना सांगेल, मतदान का होतं कमी. 7,000 12,000च्या जवळ मतदान.
5,000 मतदान होत नाही की लोक कुठे आहेत? इथली काही नसते हयात, एकाच हजार नसते. म्हणजे मतदानात जात हक्क बजावायला प्रत्येकाला सांगा. जाताना शेजाऱ्या पाजाऱ्याला घेऊन जा. मित्र मंडळी नातेवाईकांना सांगा सकाळी 11च्या आज मतदान करा. नंतर ऊन आलं, जेवायचाय झोपायचाय तो गडबड असं. तुम्ही माझ्या प्रेम करता. तुमच्यामुळे मला 6 वेळा मला निवडून दिलंय कोकणाने. आमदार, अनेक खात्याचा मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, परत आमदार, खासदार आणि केंद्रीय ही पद मला मिळाली. मला असं म्हणायचंय, ही पद मला माझ्या कणकवली, मालवण आणि कुडाळ किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांच्या आशीर्वादामुळे. आशीर्वाद, हा आशीर्वाद कायम ठेवा.